या निवडणुकीतला लोकसभा निवडणुकीतला सगळ्यात हाय प्रोफाईल टप्पा म्हणजे हा तिसरा टप्पा। या टप्प्यात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। हा टप्पा म्हणजे पवार विरुद्ध फडणवीस असाच संघर्ष आहे। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, नारायण राणे, प्रणिती शिंदे, उदयनराजे भोसले। तिसऱ्या टप्प्यातले हे आहेत व्हीआयपी उमेदवार। तिसरा टप्पा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार अशीच लढाई आहे। महायुती असो की महाआघाडी, दोघांसाठी हा धोक्याचा टप्पा आहे, कारण एका जागेवर काटेकी टक्कर आहे। एका जागेवर पवार आणि फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या टप्प्यात मोठे चेहरे आहेत। विजय पराजय त्यांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहे। पहिला हाय व्होल्टेज ड्रामा आहे बारामतीचा। नणंद भावजय, पवार विरुद्ध पवार, भाऊ विरुद्ध बहीण आणि पुतण्या विरुद्ध काका, एकाच लढतीला इतकी सारी नावं आहेत। या लढतीचा निकाल सांगेल की बारामती कोणाची, दादांची की साहेबांची। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही राज्यातली सर्वाधिक चर्चेची लढत ठरली। या लढतीमध्ये अजितदादांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला, तर पवार साहेबांनी प्रचाराचा धुरळा ओढून दिला। या लढतीमध्ये पवार साहेबांसोबत त्यांचं अख्खं कुटुंब आहे, तर अजितदादांसोबत फडणवीस आणि शिंदे। या लढतीमुळे शरद पवारांच्या घरातला वाद चव्हाट्यावरला, घरातली भांडणं सार्वजनिक झाली। पण याच लढतीतून खरी राष्ट्रवादी नेमकी कोणाची, हाच निकाल बारामतीचा असेल। दोन माजी शिवसैनिक रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आमने सामने आहेत। नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे। राणेंच्या पुढे विनायक राऊत यांचं आव्हान आहे। एकासाठी विजयाच्या हॅट्रिकची संधी आहे, तर दुसऱ्याला पराजयाची हॅट्रिक टाळायची आहे। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा अतिसंवेदनशील लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याला कारणही तसंच राजकीय आहे। कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे हा राजकीय संघर्ष या लोकसभा मतदारसंघाने अनेक वेळा पाहिलेला आहे। सध्याची लढत आपण पाहू शकतो तर ती लढत आहे महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत। विनायक राऊत हे इथले विद्यमान खासदार असले तरी देखील त्यांचा अनेक वेळा नारायण राणे यांच्याशी संघर्ष झालेला आहे। नारायण राणे यांना ही उमेदवारी देण्यावरून देखील अनेकदा रस्सीखेच जी आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे। महायुतीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील या ठिकाणी इच्छुक होते, मात्र अखेरीस भाजपने हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे स्वतःकडे राखला आणि उमेदवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिली। माढ्याची लढत चर्चेत आली तीच उमेदवारांच्या पळवापळवीनं। मोहिते पाटील यांनी साहेबांची तुतारी हाती घेतली आणि या लढतीची चर्चा सुरू झाली। ही लढत निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील नाही, तर देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार अशीच रंगताना पाहायला मिळते। खरं तर माढ्याचे पहिले खासदार होण्याचा मान शरद पवारांचा। मोदी लाटेत ही शरद पवारांनी माढा राखलं, पण 2019 मध्ये मोहिते पाटलांनी पार्टी बदलली। माढा बारामतीकरांना पाडा अशा पद्धतीची मोहीम या ठिकाणी सुरू झाली आणि शरद पवारांनी माढा गमावलं। सध्या मोहिते पाटलांनी पार्टी बदललेली आहे, तर तिकडे देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना जवळ केलेलं आहे। त्यामुळे शहा कट शहाचं राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू होऊन ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी कमबॅक करणार की कमळ फुलणार हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साताऱ्यात उदयनराजे भोसले कमबॅक करणार का, तर साताऱ्यात पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी स्वतः मैदानात उतरत उदयनराजे यांचा पराभव केला होता। साताऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कोण असतील यावरून बरेच दिवस गेले। छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवारी करत तिकीट मिळवलं आणि त्यांच्या प्रचाराकरता साताऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले। ही लढाई टक्करची करण्याकरता शरद पवारांनी माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांना मैदानामध्ये उतरवलं। उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्यापासून सातारची जागा शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळे यंदा साताऱ्यामधून कॉलर कोण उडवणार, राजे की शरद पवार, याबाबत सातारकरांना उत्सुकता लागली आहे। या सगळ्यात आणखीन एक प्रतिष्ठेची लढत आहे ती उस्मानाबादची, म्हणजेच धाराशिव। ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील। अजितदादांनी अर्चनाताईंना राष्ट्रवादीत घेत उस्मानाबादची जागा प्रतिष्ठेची केली। मतदारसंघात असलेला जनसंपर्क, ठाकरे कुटुंबाशी असलेली निष्ठा आणि राणा पाटील यांच्या विरोधातलं राजकारण ही ओमराजे निंबाळकर यांची ओळख।
तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून खेचून आणलेलं तिकीट यासाठी पत्नीसाठी राणा पाटील हे जे आहे ते आपली ताकद लावताना दिसत आहे। असं जरी असलं तर जमिनीवर मात्र निंबाळकर आणि पाटील कुटुंबीय यांच्यातलीच ही लढत पाहायला मिळताना दिसत आहे। तर अशी ही लढत जर स्थानिक कुटुंबियाची असली तरी प्रतिष्ठा मात्र यात जी आहे ती अजित पवार यांची पणाला लागली आहे। लोकसभा निवडणुकीतला हा तिसरा टप्पा म्हणजे धोक्याचं वळण आहे। आज देशात महाराष्ट्राचा कौल कुणाला ही चर्चा आहे आणि त्या चर्चेचं उत्तर या टप्प्यातच दडलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।